हॅलो 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 गाडी नंबर 1562 गाडी नंबर 1562 गुहागर वाया मुंबई गाडीच्या वाहक सोयन पानकर गाडी ताब्यात घ्या असंच आहे साऊंड एक नंबर यार टेस्टचीच गरज नाही काय घडशन कुठला कारण नाही एवढं वारी गणपती बाप्पा मंगल मूर्ती एखादाच कुणाचा आवाज येतो हा बटाट्याची भाजी व्हायचं लांब नाही तर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात
या आमच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृहामध्ये. आता आमच्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापन समितीला पण कळलं असेल की एखादी छोट्याशा भागातली गावाकडची लोककला 17 कार्यक्रम झाले, 17च्या 17 हाऊसफुल. नटेश्वराचे काय कृपा, त्या वाडवाडल्याचे काय कृपा, हे सगळं भरलं. आणि त्यात आता हे बरं सरकारनं पण आपल्याला आश्रय दिलेला आहे. एकच गोष्ट वाईट झाली, आमचा घाणेकर बुवा निघून गेला आपल्याला. त्याला श्रद्धांजली मागच्या बारीला अर्पण केलेली आहे. तर आमचा सुयोग पानकर बुवा बोललं, म्हणतात तुम्हाला मी सोडणार नाही. अरे पावसा पाण्याचे दिवस आहे, मला सोडूच नका, मला सोडून नका, घर धरून राहावा, मला याचीच गरज आहे. निस्ता वाऱ्या करून करून कंटाळलो, मला धरणारच कोणतरी पाहिजे, मला म्हणून सोडायचा नाही. जर सोडलं तर फक्त बघा, आता मुंबईला तर आहे ना, माझ्या 2-2 रूम आहेत, एक रूम खाली. तुम्ही म्हणू मला सोडायचंच नाही, अजिबात सोडायचं नाही. अरे पावसा पाण्याचा दिवस मला कोणतरी धरणारच पाहिजे होतं. आणि आईचं गाव सुरुवात करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम, स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यांचा वैचारिक वारसा जो पुढे आणला आणि महाराष्ट्र पुरोगामी झाला, तो विचार म्हणजे शाहू, फुले आणि आंबेडकर. अवघा उत्तर हिंदुस्थान ज्याने आपल्या अश्वाच्या टापाखाली पालथा घातला आणि ओळखरशाहीची स्थापना केली, ते थोरले मल्हारबा होळकर, चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर, रणरागिणी महाराणी अहिल्याबाई होळकर यांना नमन करून संत बाळूमामा, माझ्या विवली गावचं गाव नवत, आई नवलाई देवी, केळंब्याची आई विठ्ठाई देवी, धनी मोदोबा, धनी देवडोंगर, धनी केदारलिंग, देव चव्हाटा यांच्या चरणाशी नतमस्तक होत, मूळ गादी बाबुरंगले घराण्यातील भुवाशंकर यांचे नारायण गुरव, यांचे बाब्या राजाराम, पवन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर, नवलाई देवी नाथ मंडळ विवली कंडे धनगरवाडा शाखा, जय बजरंगबली नाथ मंडळ पन्हाळजे कोंडवाडी यांच्या सोबत कार्यक्रम करताना माझा गेले 15 वर्षाहून अधिक पाठीराखा असलेला संदेश होते आणि युवा ढोलकी सम्राट सिद्धार्थ बारगोडे, माझे अजित चव्हाण दादा, बेंजोला माझे साळवी दादा आणि ऑक्टोबरला रोहित टिके साहेब, सर्वांना मला समुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कलगीतुरा, शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठू रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू रुक्माई हे 5 पांडव, हे 5 पांडव म्हणजे विवेक मांडवकर, सचिन मालप, सुशांत मोरे, मंदार कानेरे, अंकुश सकपाळ. हे नवीन पोरं, नवीन आयोजक तयार होत आहेत. आणि नवीन तयार झाले की पहिला फोन लांबोरे बुवा वारी करूया, केवढा प्रेम, त्याला विश्वास आहे. आजचा मधला दिवस असून पण हाऊसफुल साठी जरासा बाउंड्रीवरती आहे, बऱ्यापैकी भरलेला आहे. हे तुमचं यश आहे आणि तुमचे कष्ट आहेत आणि तुमच्या कष्टाला ही अशीच बरकत लाभो. तुम्ही आयुष्यात कायम सांगतो की नोकरी करावी, धंदा करावा, सगळं करावं, पण नटेश्वराची सेवा करून बघावी, बरकतच बरकत. नाही तर कालपर्यंत मी गुरु राखत होतो आणि आज नाट्यगृहात एसी हॉल मध्ये म्हणा एवढ्या बाऱ्याची संधी मिळते. कोण माझी चमचमती बाई गुहागरावरनं येते, काल गडनरवरनं आली, कोण खेळात येते, कोण रायगडवरनं येते. नशीब लागतं ना, नशीब लागतं. आणि आमचं बुवा मला शिकवायला लागलं, बुवा शिकवायला लागलं, म्हणतात सुरुवात राहा, चाली विसरू नका. मारी टोपी तुमच्या सगळ्यात कसं तुम्ही मास्तर. शरद कमळ बघ, बबन इकडं बघ, माई हातात घे, जरा लांबणं घे. मार 8 वर्षांनी म्हणतात मी पहिल्यांदा आलो. मग आलो तर जरा पाणी बिनी ठेवा ना, मला काय शिकवता. अहो तुम्ही 8 वर्षात आलो पहिल्यांदा, हे 1.5 महिने 17 बारे मी केलं नाही, मला शिकवा. मारी टोपी तुमच्या, तुमचं ना आईलाच नाव सांगतो, बांधतो उन्हात घर तुमचं. द्या आंबीस
आयोजक कोकण कलाप्रेमी मित्रमंडळ रत्नागिरी, धन्यवाद मंडळी. या ठिकाणी अनेक मंडळी आलेले आहेत. आमचे आदरणीय, आमच्या घराण्याची शान वासुवाणी यांचे मानसपुत्र आणि भाऊ पवार यांची मंडळी, आदरणीय हरिश्चंद्र धुमक माऊली आणि शाहीर दिलीप धुमक माऊली प्रत्येक कार्यक्रमाला येऊन आशीर्वाद देतात. माझा दिगंबर भुवड, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा, शरद शिकवण माझे वस्ताद, संतोष कोल्हापटे, जनार्दन नाचरे शाहीर विनायक धोपट, शाहीर सचिन कोल्हापटे, विराज झोरे, प्रफुल्ल मयेकर, रवींद्र लांबोरे, माझा दीपक डोईफोडे, निखिल गुरव, सर्व कोकणी युट्यूबर्स पोरानो आय लव्ह यू. आणि सचिन आगरे माऊली आमचे, हे आमचं जे बुवा फेमस झालं ना, त्या गाण्याच्या आधी आम्ही फेमस केलं त्यांना. आणि मग हे राधे तुझ्या पायात पैंजण वाजते. अरे तस तरी तुम्ही यांना फरमाईश काय दिली? मग फरमाईश त्याने एवढा भारी गातात बघितलं. अहो कालचं पण केतन धनावडे बुवा, अहो काय आवाज त्यांचा, आमच्या बुवाचा काय आवाज. अरे कोकणी लोककला काय लेवलला जायला लागले यार. हे असा आवाज असले पाहिजे. नुसतं काय ते एक दोन शाहीर घेऊन बसायचं. यांना पण संधी द्यावा, नवीन पोरांनो, आयोजकांनो. काय आवाज बघा. आणि हिसकानं पण बारीक काढतात अंडील पाड्यासारखी, बघितली? मग असं हिसकानं काढणारं आहे, शिकलेलं आहे, आवाज चांगला आहे, मग असं जरा द्या त्यांना पण. तुम्ही फक्त मोबाईल घेऊन असं राहू. अरे आयोजन करेल हे पुढचा युट्यूबरचा कार्यक्रम यांना द्या. काय प्रॉब्लेम आहे? मला 2000 रुपये कमी द्या ना. मी फिक्स तुरेवाला आहे. हे अक्षा तुरेवाला मी परमनंटच आहे तुमचा, मला माहिती आहे. तुम्ही फक्त मला काढूनच बघा, मग तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी शाहिरांचे वस्ताद माझे मित्र आणि खूप छान लेखणी असले आमचे प्रमोद घुमे माऊली बुवांचे वस्ताद आणि आमचे सचिन आगरे बुवा, जे राधे तुझ्या पायात पैंजण वाजते याचे गीतकार माझे मित्र, आज काही गोष्टीमुळे ते येऊ शकले नाही, त्यांना मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर गुहागरचे आणबान शान सुयोग पानकर, सर्वांना मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आता काय स्तव आहे ना. या ठिकाणी भानुदास घराण्याची शान आदरणीय चापडे बुवा, मला माहिती नाही, मी भेटायला आलो असतो, मला मी तुमच्या पाया पडायला आलो असतो. मला आता कळलं तुम्ही आलाय. माऊली दंडवत मानाचा मुद्रा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. माऊली पिता बंधू सोयरा तुझी आमुचा निश्चयो खरा. शरण तुझ मी विघ्न भंजना हे दयानिधे श्री गजानना. माझी दैवत, आपली दैवत, आपला कोकण, आपली माती, आपली माणसं. आणि ही दैवत त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठच आहे, पण ते आपलं काम आहे. आपण त्यांचे पायिक आहोत, आम्ही त्यांच्या पालखीचे भोई आहोत. तर त्यांचं उदो उदो करणं आपलं काम आहे. आणि आजचं स्तवन माझ्या रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धनी धूत पापेश्वर यांच्या चरणाशी अर्पण करतोय, स्तवन गातोय धनी धूत पापेश्वर यांचं. कोटी कोट
कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर, नदी मुळांची किनार. कोटी तीर्थ धबधब्यावर, नदी मुळांची किनार. धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर. तीर्थ धनी धुता पापेश्वर, तीर्थ धनी धुता पापेश्वर. कोटी तीर्थ धबधब्यावर, कोटी तीर्थ धबधब्यावर, नदी मुळांची किनार. कोटी तीर्थ धबधब्यावर, नदी मुळांची किनार. धन्य भूमी माझी राजापूर, धन्य भूमी माझी राजापूर. तीर्थ धनी धुता पापेश्वर, तीर्थ धनी धुता पापेश्वर. तीर्थगानी दूता पापेश्वर. हे माडपंथी शैली मंदिराची, त्यात स्वयंभू पिंडी शंकराची. श्रद्धा आहे साऱ्या राजापूरकरांची, कृपा त्याच्यावरती विश्वंभराची. सुख समाधान चरणावर, सुख समाधान चरणावर. तीर्थधानी दूता पापेश्वर, तीर्थधानी दूता पापेश्वर, तीर्थधानी दूता पापेश्वर. कामेश्वर राया कालभैरवास, दत्त गुरुवाणी वीरभद्रनाथ. नवला देवी वसली सभोवताली, गणेशाला वंदन जोडून हात. सर्वसाक्षीने हा नमस्कार, घ्यावा तुम्ही दूत पापेश्वर. तीर्थधानी दूता पापेश्वर, तीर्थधानी दूता पापेश्वर, तीर्थधानी दूता पापेश्वर.
कोटी तीर्थ धबधब्यावर नदी मुडानीची किनार कोटी तीर्थ धबधब्यावर मुडानीची हीच किनार धन्यभूमी माझी राजापूर धन्यभूमी माझी राजापूर ठिकाणी तुझा कामेश्वरा 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 तीर्थधनी धूता पापेश्वर बोल श्री गणपती गजानन देवी अखंड हरदासवलीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा हिवा शंकर नारायण गुरु बाब्या राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोलतुरे बजरंग बलीनाथ मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्सची इच्छा आहे की या वर्षी एखादी गोष्ट किस्सा नाही सांगितला आज एक होऊन जाऊ द्या मनोरंजन एका गोष्टीतून खास कोकणातील युट्यूबर्स 200 रुपयाचा पारितोषिक ए आशा अरे 12-20 ला सांगितलंय बंद करायचं प्रयत्न करूया आपण या ठिकाणी गुरुवर्य श्री नारायण गुरव यांची भाची सौभाग्यवती मानसी संतोष तळीकर बेने बुद्रुक लांजा यांच्याकडून शाहीर विकास लांबोरे दादा यांना बक्षीस मला भरून आलाय नारायण गुरव आमच्या देवदत्ते ज्यांनी आम्हाला टिळा लावला आणि दगडाचा देव केला आणि आज इतके कार्यक्रम करतोय शाहीर आज पहिल्यांदाच आमच्या घरातील महिला वर्ग शक्तितुरा कार्यक्रम पाहण्यासाठी नाट्यगृहात आलेला आहे याचे श्रेय तुम्हाला हे ह्या ज्या आया बहिणी आमच्या लागल्या आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमचं श्रेय की ही त्यांची भाची आहे नारायण गुरुवांची पण मला असं वाटतं की माझ्या माहेरातून मला ही सप्रेम भेट आलेले आहेत 500 रुपयाचं बक्षीस आहे फरमाईश आहे गणापती सारी किमी आहे या ठिकाणी शीघ्र कवी वासुवाणी यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक माऊली प्रत्येक वेळेला द्यायची गरज नाही तुमचे आशीर्वाद खूप आहेत आणि आनंद साळसकर आमचे विरवली बुद्रुकचे प्रत्येक बारीला 500 रुपये माऊली धन्यवाद वरद वारिशे मुक्काम पोस्ट बेनी बुद्रुक फरमाईश 200 रुपये घरात माझ्या तुझी चर्चा वारंवार थँक्यू घेऊया बोवांचा पण भाग देऊया ते घ्या तर या ठिकाणी परवा एक गण गायला होता काळी चार धडकनो की जानो होतो
गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. आम्हाला शाळेत शिकवलं सूर्याची उष्णता येते, पाणी तापतं, तिथून वाफेचं रूपांतर वरती ढगात होतं, नंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्स मिक्स झाली, त्याच्यानंतर जड झाल्यानंतर पाऊस पडला. हे आम्हाला ऋतुचक्र सांगितलं. पण ते सांगितलं की ह्याच्यात बाबा म्हणतात पाणी आहे, H2O, 2 हायड्रोजनचे रेणू आहेत, 1 ऑक्सिजन आहे, याच्यापासून पाणी बनतं. हा शोध शास्त्रज्ञांनी नंतर लावला, पण ते मुळात आधी आहे. 23.5 अंशामध्ये पृथ्वी फिरते. सुरुवातीला ते आपल्या भोवती फिरते, त्याला आपण परिवलन म्हणतो. आणि स्वतः भोवती फिरते म्हणतात सूर्याभोवती फिरते, त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. स्वतः भोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होते, आणि सूर्याभोवती फिरते त्याच्यामुळे 3 ऋतू तयार होतात. आणि ही जी यंत्रणा आहे 23.5चा काटावला, इकडं पण नाही तिकडं पण नाही. जर इकडं झाली तर सगळं जळून खा, जर इकडं झाली ह्या बाजूला सगळं गारटून रक्त विसरण संस्था बंद. 84 लाख योनी, जी लक्ष योनी आहे ती सगळी बाद. कुणी मीटर पण लावलाय, आम्ही त्याला निसर्ग म्हणतो, नेचर म्हणतो, काही नावं देतील, पण कोणतरी अद्भुत शक्ती आहे. तो ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड नायक आहे, माझा स्वामी असेल, माझा गणपती बाप्पा असेल, माझा शिव शंभू असेल, कोणी असेल माहिती नाही. ती मोठी ताकद आहे जी तुम्हाला आम्हाला सांभाळते. आम्ही उभं राहिलं तरी खालचा असा मोटरचा विहिरीतला पंप लावतात, 2चा पाणी वर खेचायचा, तसा खालून वरती अगदी मेंदूपर्यंत रक्त विसरण संस्था सुरू आहे. हार्ट आपलं 350 ग्रामचा आहे, पण असा बाबूक करताय, असा पंप लावलाय, आता उभा आहे तरी पण वरपर्यंत रक्त विसरण होत आहे. झोपेला असला तरी ते करणार, धावताना असताना तरी करणार, आणि कामात असताना तरी करतात. काय मशीन चालवणारा कोण? एका क्षणात आम्ही ऑक्सिजन घेतो, डीप ब्रीथिंग, बाहेर काढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड. अरे मशीन कोणी बनवली? कोण? तुम्ही सांगता म्हणजे आमचं लंग्स आहेत, आमचं हार्ट्स आहेत, आमच्या किडनी आहेत, आमचे ऑर्गन्स आहेत, आमचा ब्रेन आहे, हे करतो. अरे पण चालवतो कोण? जर तुझी हिंमत असेल तर जांभई आणली, अडकून दाखव. पापणी फडफडते, अडकून दाखव. आपल्या हातात काही नाहीये, कोणतरी प्रचंड मोठी शक्ती आहे, त्याला शरण जायचं. गावदेव म्हणा, कुलदेव म्हणा, गणपती बाप्पा. मी म्हणतोय गणपती बाप्पा. काय म्हणतोय? काय इच्छा आहे? गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डुलती. अंबरात मेघ चालती. दुसरी फरमाईश. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. हे बाबा, दिवस रात्र तुझीच चर्चा. 2 मुलं आणि मी आणि माझी बायको, 4 घरात. पण 5व्या माणसाची, 5व्या देवाची, 5व्या एक अशी गोष्टीची घरात घर व्यापून टाकलेस तू. 14 सप्टेंबर, अजून 1.5 महिना. पण मकार कुठला घ्यायचा, कुठली चादर घ्यायची, ह्या वेळेला गणपती कुठला सांगायचा आहे, जाताना एसटीने जायचं की ट्रेनने जायचं. आमच्या भैयासाहेबांनी फ्रीमध्ये एसटी आहे, दिल्ली आहे की नाही, सगळी तयारी. दिवस रात्र तीच चर्चा. पण घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. लेख विचारतो येऊन जवळतो, म्हणे बाप्पा कधी येणार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती तारीख वार. घरात माझ्या तुझीच चर्चा वारंवार. कॅलेंडर मध्ये मोजित बसती
आमचे मित्र विवेक मांडवकर यांच्याकडून, सोनल विवेक मांडवकर यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक गणाला पावतं बांधायचं आणि कोकण कलाप्रेमी मित्र मंडळ यांच्याकडून 500 रुपये नमान झालाच पाहिजे. घेऊया. आयोजक अमित सकपाळ बाल कलाकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे घेऊया ना. मंडळाचा विषय येणार आहे, पण याच्यामध्ये काय अवघड नाही, काही वाईट नाही. नमान आणि शक्तितुरा या सख्या बहिणी आहेत आणि आयशीची आठवण काढल्यानंतर मावशीची आठवण काढली. मी अरे माझ्या चष्मा दिला किती दिवसानं आलो, 17 आठवण. बघा मंडळी, विकास लांबोरे फक्त मस्ती करत नाही, मजा करत नाही, तर कोकणी लोककला किंवा जे आमच्या संस्कृती आहेत आम्ही प्रयत्न करतो की आमच्या परीनं आम्ही जपून ठेवण्याचा. की आमच्या आया बहिणी आता सोडून चाललेल्या आहेत की बाबा पहिल्या सगळ्या सुईने असायच्या, सुई नसायच्या, आता सगळ्या नर्स आल्या. आमचे मी घरात जन्मलेला आहे, तुम्ही हॉस्पिटलला झाला जुनी ती जी सुई बाई होती ती अशी होती. मग त्याचप्रमाणे लग्नामध्ये गाणे गाणारी जी आमची पिढी होती ती संपत चालली आहे. आणि गेली 3 वर्ष कोकणातल्या आमच्या ज्या बाया आहेत, आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, त्यांनी जी जुनी गाणी आहेत ती जुनी गाणी संवर्धन व्हावी म्हणून जपण्यासारखं जपायला हवं. संपण्याआधी या योजनेखाली जे आम्ही प्रकल्प राबवतो त्याचे प्रायोजक आमचे संदीप महादे आहेत. एकदा टाळ्या वाजवा आमच्या माऊलीसाठी. धन्यवाद. संदीप महादेकडनं 500 रुपयाचा आशीर्वाद आलेले आहेत. तर या ठिकाणी पोवांचं द्यायला पाहिजे बाबा, उधारी ठेवायची नाही, नाहीतर तर मला सोडणार आहे. पोवा सोडायचं नाही मला, अजिबात सोडायचं नाही. बुवांकडे फरमाईश घ्या राधेच्या पायात. काळी आहे वरती जाय. सजले न भांगण, सजले हे अंगण, स्वागताला रे गणा, या नाचत या छनछना, या नाचत या छनछना. चित्तावरनं भाताची परीक्षा दिलेली आहे. चाल आता माझ्याकडे बुवा ह्याची पण चाल द्यायची. हे सांगत होते ना, चाल द्यायची सोपं करून देतो. मला माहिती आहे घुमे माऊली ह्याच्यावर लिहितील, पण ही चाल कशी सुयोग बुवा देतील ते बघतो. हे सांगते ना सुरात या सुयोग बुवा घासायला लागतं, हो घासायला लागतं लय. अहो माईक हातात आला की लय बडी गोष्टी करता येतात. पण काय झालंय या आमच्या एकदा इचारा पोलीस स्टेशन मध्ये माझ्या केशी उभे राहिले. त्या नाचा बाई कोणाला दमलेलं नाही, कोणालाही दमलेलं नाही आणि दमणार नाही, कारण नटेश्वर माग आहे. काळी चाल. जवा दुखान मला घेरलं, तवा देवानं माझ्या येतारलं. हाय ना खाली येतो वरती येतं. जवा दुखान मला, जवा दुखान मला घेरलं, तवा देवानं माझ्या उतारलं. जवा दुखान मला घेरलं, तवा देवानं माझ्या येतारलं, तवा देवानं माझ्या येतारलं. माझ्या बापानं मला सावरलं, हो घर सुखानं माझं हे भरलं. माझ्या देवानं मला सावरलं, हो घर सुखानं माझं हे भरलं. माझ्या बापानं मला सावरलं, हो घर सुखानं माझं हे भरलं. माझ्या गणानं मला सावरलं, हो घर सुखानं माझं हे भरलं.
माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं तू भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं तू भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं जेव्हा दुःखानं मला हे घेरलं रे तेव्हा देवानं माझ्यावर मारलं जेव्हा दुःखानं मला हे घेरलं रे तेव्हा देवानं माझ्यावर मारलं तेव्हा देवानं मला उतारलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं माझ्या बापानं मला सावरलं रे घर सुखानं माझं हे भरलं या ठिकाणी शॉर्टकट घेतोय विवेक मला फक्त 5-10 मिनिट इकडे तिकडे बोवांपेक्षा फरमाईश मला जास्त आहेत मात्र त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या तर फरमाईश आणले 2 पावतेचं पण आहे ना नाव गणाचं गोंदायचं आणि सुखानं नांदायचं गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गाव देवाला भेट दिली ही गाव देवाला तुला पवत बांधायचं गडाला पवत बांधायचं सुखानं नांदायचं गडाला पवत बांधायचं ह्या झालं हे ढोलकी वाजवता येणार नाही गण झालेला म्हणून तर मंडळी मला काय सांगायचं आहे हे थोडा इगो वाढला का ज्या गोष्टी मुळाच्या होत्या हे पूर्ण बसारे व्हायचं 17-12 करून ढकलेलं आपला वाडवडील किती श्रेष्ठ होता सांगतो एक भाव मुंबईला चाकारमानी एक भाव गावाला सगळी गावाची शेती सांभाळायचा हे आगोट उगोट सगळी कामं नांगरणी बिरणी पेरणी करून कापणी करून सगळा पेंडा एका बाजूला उटी वावडी सगळी झाली गुरांचा गोटा एका बाजूला 2 बैल घेतल्यानी आणि पद्धतशीर गावची राखण तो गावचा करतोय गुढी उभी करतोय या सत्तरांच्या पूजा असतील त्या करतोय गणपती बाप्पाचा करतोय नवरात्रीचा करतोय नवरात्रांचा देवाला आधी रूपा लावायच्या गोष्टी सगळा तो भाव सांभाळतो आणि मुंबईला चाकरमानी काय लागल तर इकडला तिकडला पैसा गावाला पाठवणार कधी गावची पोरं मुंबईला येतील मुंबईची पोरं गावाला जातील असं घडून मिसळून त्या वाडवडिलांना घडी बांधला आता आमच्याकडे वरसावळे आले पण कायम लक्षात ठेवा ही पृथ्वी गोल आहे तिथं मुळातच जाणार सगळं तिथं अहो तुम्हाला सांगतो आमचा म्हातारा तुमचा पण म्हातारा हा कब्जा घालायचा हाच तास ही बटणं झाली पण जरा मोदी जॅकेट नावानं आता आम्ही मिरवतो पण हा कब्जा इकडं पान इकडं सुपारी इकडं कात आतल्या बाजूला पैसे आज तुम्हाला सांगतो मंडळी आज आमच्या पोरी 1 पीस घालतील काय जिन्सा घालतील सगळी भारी भारी कपडे पण माझ्यासाठी जाईल बोवाने द्या ना त्यांनी ती जास्त घेतली त्यांना सांगायचं त्यांचा कान पिळा मी भारी किती सांगतो मला सांगतोय बघा ना किती भारी बोवानी फक्त सांगितलं मी तुला सोडणार नाही याच्या पलीकडे सांगितलं नाही मी किती भारी सांगतो बघ तर मंडळी ह्या आमच्या पोरी या ह्या जिन्सी घालतील मला त्याचे नाव पण येत नाही पंजाबी ड्रेस सगळं पण पोरगा बघायला आला घरात चाय पाण्याला तर ती काय हाफ पॅन्ट नाही ना येल साडीच नेसो घरात थैते नाचेल पण चालेल कशी हरणासारखी हे खोटं बोललो काय त्याला नाव काय सुगंधा तुला दाखवतो तर ह्या मुळात आहे ना अहो आम्ही नाचण्याच्या भाकऱ्या आम्हाला नको असायच्या आई तांदळाची भाकरी कर आणि आता ऑर्गॅनिक म्हणून नाचण्याची भाकरी 15 रुपयाला एक भेटत पण मुळाकडा वाढ वाढला दाखवलेली वाढ अरे आम्ही कंदिलाच्या काचा पुसून दमलो काचा फुटल्या हाताला काचा लागल्या आता प्लास्टिकच्या कंदील आल्या मुळाकडा अरे चुलीत फुकून आईचं माझं डोळं लाल झालं मोतीबिंब झाला आणि हॉटेलमध्ये चुलीवरचे जेवण आम्ही गुळाचा चहा पियत नाही साखरेचा हवा आता ऑर्गॅनिक टी गुळाचा चहा 10 रुपये अमृत चहा सगळा मुळात आहे बघा तिथंच आहे ते सगळं गावाला शेणी आम्ही आता निवडायचो मे महिन्यात गुंत भरून खोपी भरून ठेवायचो आता अमेझॉनवर शेणी विकता अमेझॉनवर कशाला माहितीये काय
म्हणजे घरात फॅटचं आपण पूजन करतो ना ग्रहप्रवेश तेव्हा यज्ञ करतात तेव्हा शेणी ऑनलाईन 115 रुपये एक शेणी सगळं मुळाकडे जाणार आहे सगळं मुळाकडे हा शक्यतो आपण मध्ये या 2-3 फक्त अवयवावर बोलायचं बाकी काय नाही बोलायचं आता आगाव बुवानी पण काय नाही बोलले मी पण काय नाही बोललो पण बारे होत आहेत सगळ्याच्या सगळ्या हाऊसफुल सगळं मुळाकडेच जाणार लक्षात ठेवायचं म्हणून आगावगिरी करायची नाही बुवा तुम्ही पण तुमच्या गवळीचा भाग देतोय काय तर गवळी चालते गवळी आले पैसा आले केतन कांबळे गाव तोडली तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आहे सगळं ए म्हणजे दुसऱ्या बारे घेतो ना मारा यायला लागला आयोजन दुसऱ्या बारे घेतो कुठली चाल ओ साहेबा चाली बिली भारी करता हो एक नंबर हे राधिका माझी राधिका चंद्राची जणू तारका ह्या माझ्या हृदयी नित्य विराजे तू मविरहाची बाधिका हे राधिका हे प्रेमिका चंद्राची जणू तारका दोघांच्या दोन्ही चाली दिलेल्या आहेत दोन्ही आता किती बनावर आहे काय सांगितलं नव्या नितेश रामाणे आजच्या गाण्यासाठी आय लव्ह यू सॉरी थँक्यू सो मच नव्या नितेश रामाणे या गाण्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक ए किती हा 15 नंबर ए फक्त मुकडा घ्या फक्त मुकडा घ्या नमान राहिलं जर तुझ्या अंगात मत असेल चल मारी डोकी नमान 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 झालं पाहिजे संदेश वाजव सुयोग पाडकर हे शक्तीवाला शाहीर सुयोग पाडकर मला म्हणाले तुला सोडणार नाही सुयोग पाडकर मला धरून राहायचा अजिबात सोडणे काय अजिबात सोडायचं नाही दिवस पावसा पाण्याचे सोडवून जाणार पुढे जर तुमच्या अंगात हिंमत असेल तर चालव तुमची रणदेवता सुयोग पाडकर क्या बोलते बाबले याच्यात काय वावगा आहे याला का मी आया बहिणीवर काय कोणाला बोलतोय काय प्रॉब्लेम नाही तरी पण त्रास या गवळण नाही तर बुवाना आमच्या करायला सांगा एक ना मग बुवाना करायला सांगा हा हे झुमका वाली पोर नदी थडी न चालली राजा वाघ्याची जोड हे किती बरोबर आहे नको करू समाजाशी वाद ग ह्या कृष्ण सख्याचा नाद ग दिली प्रेमानं तुलाही साध ग लाडी गोडी न कर संवाद ग तरी वडवड कशाला पोरी लय वडवड कशाला पोरी तू डोक्यानं झालीस का वाद ग का ठेवून आलीस घरी तुझी अक्कल जराशी बात जीव जळतो माझा हे पाहून तरी देतेस तुला मी दाद ग जीव जळतो माझा हे पाहून तरी देते तुला मी दाद या कृष्ण सख्या बडबड कशाला बोरी
या ठिकाणी बुवांच्या प्रश्नाचं उत्तर. मला वाटतं आमच्या 4 ते 5 बारे झाले, त्यातले 2 प्रश्न उडवले आहेत बुवांचे. 2 प्रश्न. आज पण मुंबईत उभी राहा, जर काय चुकलं असेल तर पत्रात घे. आणि आज भानुदास घराण्याचे चापडे बुवा या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या समोर जर हा प्रश्न फुटला तर काय सोनाने पिवळं. तर चापडे बुवांच्या चरणाशी स्पर्श करू या ठिकाणी प्रश्नाला हात घालतोय बुवा. बुवांचा प्रश्न आहे, आपल्या मुलाच्या लग्नाला सुवर्ण रथातून पुरोहिताला घेऊन जाणाऱ्या त्या राजाचं नाव सत्यव्रत असे होते. सत्यव्रत असे होते आणि त्याला बृहद्रथ तसे शर्याती असे सुद्धा म्हणतात. त्या पुरोहिताचे नाव गंगाचार्य तथा धौम्य असे होते. त्याचे वय 1000 वर्षाहून अधिक होते बोललात तुम्ही. आणि स्वतःला उलटे टांगून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचे नाव लोहासूर असे होते. त्याला वज्रनाभ असे म्हणतात. आणि राजाच्या त्या लंगड्या मुलाचं नाव पिसाच म्हणजे पिंगल असे होते. पुन्हा एकदा ऐका, तो जो पुरोहित होता त्याचं नाव सत्यव्रत म्हणजे त्याला बृहद्रथ किंवा शर्याती म्हणतात. आणि त्या पुरोहिताचं नाव गंगाचार्य तथा धौम्य. तो 1000 वर्षापूर्वी त्याचं वय होतं. आणि त्याला उलट्या टांगून तपश्चर्या करणाऱ्या त्या राक्षसाचं नाव होतं, त्याला लोहासूर म्हणतात. त्यालाच वज्रनाभ म्हणतात. आणि राजाचा जो लंगडा मुलगा होता त्याचं नाव पिसाच किंवा पिंगल असं होतं. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. वय म्हणून घ्या बाबा. आणि काय असेल तर आपलं सिद्धत जाम दे. माझा प्रश्न, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं एवढं सांगायचं आहे. एवढा आणि बारी संपायला पाहिजे. प्रश्नपत्र बुवा गात नाही हे समजून घ्या. आणि दुसऱ्या बारीला तुम्हाला शुभेच्छा देतो. आलोच.